आपण एका बाजूला म्हणतोय की नात्यांमध्ये इन्व्हॉल्वमेंट असावी, प्रेम मुळात निर्माण होतं तेच याच्यामधनं की जिथे गिव्ह अँड टेक अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नसतात. पण बरोबर. नवरा बायकोचं नातं हे बरचसं व्यावहारिक नातं पण आहे. फॅमिली रन करायची म्हणजे तुम्हाला तो व्यवहार चालवावा लागतो, तो दाखवावा लागतो किंवा तो करणं आवश्यक असतो. बऱ्याचदा मुलं त्याच्यामध्ये पण इन्व्हॉल्ड असतात. अशा वेळेला या सगळ्यांचा हिशेब मांडत ते सगळं करणं खूप तारेवरची कसरत असते. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो पालकांचा असतो. पण आत्ता बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्याला एकंदरीत असं दिसून येत आहे की मुलीची काही गोष्ट असेल तर तिचे पालक तिचीच भूमिका मांडताना दिसतात आणि मुलाचे काही विषय असेल तर मुलाचे पालक मुलाचीच भूमिका मांडताना दिसतात. मग पुन्हा या दोन टीमच होऊन जातात. तर हे पालकांनी कसं टाळता येईल याचे काही टिप्स असतील का? कारण अर्थात या सगळ्या सिच्युएशनमध्ये पालक पण खूप संभ्रमात असतात आणि मुळात आपण काय करावं हे त्यांना समजत नसल्यामुळे ते आपल्याच याचा वकील असल्यासारखं ते मग बोलत राहतात. तर हे योग्य आहे का? किंवा जर नसेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? पालकही शेवटी कन्फ्युज असतात. नाही, अगदी खरंय. आणि 99% वेळा हे असंच घडतं की प्रत्येक पालकाला वाटतं अरे माझी मुलगी बरोबर आहे, मुलाच्याकडच्यांना वाटतं अरे माझा मुलगा बरोबर आहे, त्याच्यावर किती अन्याय होतोय, किती अत्याचार होतोय. तर कसं आहे की आपल्या मुलाबद्दल आपल्याला वाटणं ही स्वाभाविक आहे, त्यात काही चुकीचं नाहीये. पण ती जेव्हा दुसरी व्यक्ती आहे, म्हणजे जावई आहे किंवा तुमची सून आहे, जी तुमच्याकडे लग्न करून आलेली आहे, तर तिचाही काहीतरी पर्स्पेक्टिव्ह आहे, तिचाही काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. आणि नेहमी नात्यांमध्ये कसं आहे की एकाच हाताने टाळी नाही वाजू शकत. बरोबर आहे ना? म्हणजे एक व्यक्ती इंडिपेंडेंटली चूक करू शकतो, पण जेव्हा दोन व्यक्तींचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या मुलाचं सगळं 100% बरोबर आहे आणि बायकोचं 100% चूक आहे असं घडू शकत नाही. तर हे भान राखणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही बोलताय, जेव्हा तुम्ही सांगताय, जरी तुम्हाला मनातून वाटत असेल की माझं 100% माझा मुलगा बरोबर आहे, तरी बोलण्याची विशिष्ट पद्धत आहे की नेमका प्रॉब्लेम काय, किमान ऐकून घ्या समोरच्याचं काय म्हणणं आहे तिचं तिचं किंवा त्याचं, की जे तुम्हाला मग चुकीचं आहे बरोबर आहे तो पुढचा भाग आहे. पण किमान ऐकून घ्यायची तयारी तरी दाखवली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की एकमेकांचं ऐकून घ्यायलाही तयार नसतात. ऐकून घ्यायचं म्हटलं की भांडणच होतात, दोघंही एकमेकांबद्दल बोलायला लागतात, ब्लेम गेम चालू होतो. तर ब्लेम गेम एकदा चालू झाला की त्याचा आउटकम काहीच नसतो. तर मला असं वाटतं उलट जेव्हा नवरा बायकोंची भांडणं असतात ती आई वडिलांना इन्व्हॉल्व त्याच्यात न केलेलं बरं. जितकं शक्य आहे तितकं तुमचं तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला. तुमचं तुम्हाला जर शक्य नसेल तर थर्ड पर्सनची मदत घ्या जो दोन्हीकडे इन्व्हॉल्व नाहीये. म्हणजे सायकोलॉजिस्ट किंवा मॅरेज काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्ट अशा लोकांची मदत घ्या.